घटना आहे। आज ही घटना झालीच, परंतु या आरोग्य प्रशासन या गोष्टीला जबाबदार आहे। मला आज या ठिकाणी सांगावं वाटते, या ठिकाणी जर वरिष्ठ एखाद्या पक्षातला, बीजेपीतला, शिवसेनेतला किंवा एखादा चांगल्या मोठ्या पक्षातला जर एखादा नेता असता, त्याची आई किंवा बहीण किंवा मावशी जर या ठिकाणी असते, तर महाराष्ट्रातले सर्वच हॉस्पिटल बंद झाले असते। परंतु आज ही पडघाणे नावाची स्त्री सामान्य घरातले, उद्या ही स्त्री कोणाच्या घरातली असू शकते। म्हणून मला सांगायचं आहे की हे काही बेजबाबदार जे दोषी आहेत यावर कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। एवढंच नाही, स्वतः अनिल कावरके साहेब, शल्य चिकित्सक अधिकारी, यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे। यांच्यावरच नव्हे तर याला या गोष्टीला जे समर्थन करणारे जे अधिकारी आहेत, नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे, असं आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो। पोलीस प्रशासन सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहेत। कृषी मंत्री या ठिकाणी आले, पालकमंत्री या ठिकाणी आले, परंतु या ठिकाणी त्यांनी भेट दिली नाही। ते रिठरला गेले, रेबीन कापली, परंतु या सामान्य गोरगरीब घरातल्या स्त्रीला, त्यांचं कुटुंब आज या ठिकाणी आले। या महिलेचा पती या ठिकाणी आहेत, मावशी आहे, आई सुद्धा आहेत। आज यांच्याकडे काय गरीब सामान्य घरातले लोक आहेत, परंतु कुठल्याही पक्षांनी आजपर्यंत या ठिकाणी यांना पाठिंबा दिलेला नाही। वाशिम जिल्ह्यातील विविध संघटनांनी यांनी पाठिंबा दिलेला आहे, परंतु कुठल्याही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी यांना पाठिंबा दिलेला नाही। माझी शासनाला, प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, या महिलेच्या, या पतीच्या पाठीमागे आम्ही विविध संघटनेचे लोक आम्ही यांच्या पाठीमागे येत्या 8 दिवसात किंवा या काही दिवसात यांना जर न्याय मिळालेला नाही तर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने या वाशिम जिल्ह्यामध्ये ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण आमचं असेल, हा सुद्धा सरकारने आमचा इशारा